आता आपण कडबोळी शिकतोय, तर कडबोळीचं साहित्य लिहून घ्या. 1 वाटी मटकीचं पीठ, अर्धी वाटी चण्याचं पीठ, पाव वाटी तांदूळाचं पीठ, 1 चमचा ओवा, 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि मीठ चवीनुसार. साहित्य झालं लिहून. आणि मला एक महत्वाचा असा प्रश्न आहे, कारण तो प्रश्न तुमच्याही मनात असणार आहे मला माहिती आहे. तर मुळामध्ये हे मटकीचं जे पीठ आहे तर ते तुम्ही कसं केलंय, कारण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ते कळायला पाहिजे. हा, मटकी घेऊन ती भाजली आणि आपल्या मिक्सरला पण ती दळली जाते. अच्छा, हे मी मिक्सरला दळलेलं पीठ आहे. पण म्हणजे आधी मंद गॅसवरती भाजायची? हो, कोरडीच भाजायची, भिजवायची नाही. मटकी कोरडी घ्यायची, सुकी मटकी ती भाजायची आणि मिक्सरला पीठ दळायचं. अच्छा, मग त्याचं असं छान आपल्याला रवाळ पीठ मिळतं. ओके, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता ह्याचं किती किती प्रमाण असणार आहे? मला हे 1 वाटी असेल तर हे अर्धी वाटी घ्यायचंय आणि हे पाव वाटी घ्यायचंय. हे काय म्हणाला? हे तांदूळाचं पीठ. तांदूळाचं पीठ. आणि हे डाळीचं पीठ आहे. चल सांगा. मटकीचं पीठ 1 वाटी. ओके. म्हणून मग ती चांगली कुरकुरीत होत असेल ना मटकीमुळे? हो. हे डाळीचं पीठ आहे ते अर्धी वाटी. तांदूळाचं पीठ पाव वाटी. म्हणजे 1, अर्ध आणि पाव असं प्रमाण आहे. आणि आता हे बाकीचे आपले मसाले. हे ओवा आहे, म्हणजे पोटाला बाधत नाही. जास्ती खाल्लं गेलं तरी वातूळ असल्यामुळे. कारण डाळीचं पीठ आणि मटकी दोन्ही वातूळ असल्यामुळे ते जरा बांधण्याची शक्यता असते. ओवा आपल्या अंदाजाप्रमाणे पण आपण घालू शकतो, पण छान लागतो. हाताखाली आलेला. जरा थोडं बेताचं सरसरीत हवा असेल तर तसं अंदाजाने घेतात. हळद थोडीशी, कारण रंग ऑलरेडी मटकीचा असतोच, तो ब्राउनिश कलर येईल. आणि मीठ चवीनुसार. आणि तेल लागेल मोहन थोडस भिजवताना. हो, बस घट्ट मळून घ्यायचं ना? हो, घट्ट मळून घ्यायचं. थोडं लागेल तसं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं. टाका पाणी. पीठ आपण जे भिजवलं तर ते चांगलं एकजीव झालं, मळून आलेलं आहे ते. आणि आता ते कसं शेप देत आहे? आता पुरी इतका पीठ घ्यायचं हातामध्ये. लाटी आपण पुरीची घेतो. पुरीची लाटी घेतो तेवढं घ्यायचं. असं लांबट करायचं, जितकं लांबट होईल असं. आणि ड्रॉप शेप त्याचा आला पाहिजे. आणि त्याला असा ओव्हल असा, आणि हे इथे असं दाबायचं. येस. आणि जेणेकरून ते तळणीमध्ये फुटत नाही. कडबोळी तळणीसाठी तयार आहे. आणि आता आपण डीप फ्राय करायची ती मंद आचेवरती. तेल तापलंय, गॅस थोडा बारीक करा. चांगली खुसखुशीत तयार होईल ना? व्यवस्थित आतून ती फ्राय झाली पाहिजे, नाही तर असं पिठूळ लागेल. ते नाही, बारीक गॅसवर जर व्यवस्थित केल्या ना तर खूप छान खुसखुशीत होतं. बरोबर. तर आता हे आम्ही मंद गॅसवरती तळून घेतो. आणि तुम्ही साहित्य कृती घ्या. मटकीची कडबोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मटकीचं पीठ, अर्धी वाटी बेसन, पाव वाटी तांदळाचं पीठ, 1 चमचा ओवा, 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि मीठ. कृती: सुकी मटकी भाजून मिक्सर मधून वाटून घ्यावी. एका बाउल मध्ये 1 वाटी मटकीचं पीठ घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी बेसन, पाव वाटी तांदळाचं पीठ, ओवा, चवीनुसार तिखट, हळद, मीठ, तेल आणि पाणी घालून पीठ घट्ट भिजवून घ्यावं. या पिठाची कडबोळी करून ती खरपूस तळून घ्यावी.